जय श्री कृष्ण। हा व्हिडिओ मी गीता ऑलिम्पियाड 2025साठी बनवत आहे। अध्याय 3 मधील श्लोक 37 ते 41 म्हणून मी त्याचे अर्थ सांगत आहे। ओम श्री परमात्मने नमः। अथ तृतीयोऽध्यायः। श्री भगवानुवाच काम एष क्रोध एष रजो गुणसमुद्भवः महाशनो महापाप्मा विद्येनमिह वैरिणम् धूमेनाव्रियते वह्निर्यथादर्शो मलेन च यथोल्बेनावृतो गर्भस्तथा तेनेदमावृतम् आवृतज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा कामरूपेण कौन्तेय दुष्पूरेणानलेन च इन्द्रियाणि मनोबुद्धिरस्याधिष्ठानमुच्यते एतैर्विमोहयत्तेषत् ज्ञानमावृत्य देहिनम् तस्मात् त्वमिन्द्रियाण्यादो नियम्य भरतर्षभ पाप्मानं प्रजहीहे ज्ञानविज्ञाननाशनम्। जेव्हा अर्जुन श्री भगवानांना म्हणतो की मनुष्य स्वतःची इच्छा नसतानाही सुद्धा जबरदस्तीने कराव्यास लावल्याप्रमाणे कोणत्या प्रेरणेने पापाचे आचरण करतो, तेव्हा श्री भगवान म्हणतात रजोगुणापासून उत्पन्न झालेला हा कामच क्रोध आहे। हा खूप खादाड अर्थात भोगांनी कधी तृप्त न होणारा मोठा पापी आहे। हाच या विषयातील वैरी आहे। काम व क्रोध सर्व पापांना कारणीभूत आहे। जसा धुराने अग्नी, मळाने आरसा व खोळीने गर्भ आच्छादिलेला असतो, तसेच शुद्ध ज्ञान कामाने आच्छादिले असते। ज्ञान हे ब्रह्मस्वरूप असल्याने शुद्धच आहे, परंतु ते या कामक्रोधांनी झाकले आहे, म्हणून ते प्राप्तीसाठी दुर्लभ होऊन राहिले आहे। प्रथम कामक्रोधांना पराभूत करावे आणि मग ज्ञान प्राप्त करावे म्हटले तर याचा पराभव होणे अवघड आहे। यांना जिंकण्यासाठी अंगात बळ आणावे तर ते अग्नीला प्रज्वलित करण्यात लाकूड सहाय्यक असते, त्याप्रमाणे जे जे उपाय योजावे ते यांना सामर्थ्य आयुष्य देऊन सहाय्य होतात। म्हणून हे काम क्रोध हट योगांना जिंकतात। या कामक्रोधांना जिंकणे अवघड आहे असे असले तरी त्यांना पराभूत करण्यासाठी एक उपाय आहे, तो म्हणजे कामक्रोधाचे मूळ स्थान इंद्रिय आहेत। इंद्रिय, मन आणि बुद्धी ही या कामाची राहण्याची जागा आहे। हा काम त्याचे ज्ञान झाकून त्याला मोहात पाडतो, म्हणून अगोदर सर्व तऱ्हेने इंद्रियांना ठेचून टाकले पाहिजे, मग मनाची विषयाकडील ओढ बंद होईल, बुद्धीची भ्रमापासून मुक्तता होईल। इंद्रिय निग्रहामुळे त्या कामक्रोध पापांचे आश्रयस्थान मोडेल। कामक्रोध नष्ट झाले म्हणजे देह पारतंत्र होऊन जाऊन ब्रह्माचे स्वराज्य प्राप्त होईल। मग तो पुरुष आत्मानंदाचे सुख आपणच भोगील। जय श्री कृष्ण।